गोपीनाथराव मुंडे त्यांचे पुतणे ते आणि त्यांच्या पाठीवर पाठ देऊन तसाच चालणारा नेता होता. हे माझ्या माहितीने तो मुंगीसुद्धा मारली नसेल. युवा तडफदार असं नेतृत्व पाहिलं तर धनंजय मुंडे यांचं अग्रेसर नाव येतंय. महाराष्ट्राला ज्या गावातून नेते मिळाले, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे भाजपचे ज्येष्ठ नेते यांचं गाव, आणि सध्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ज्या गावातून 2 मंत्री होते म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं जन्मगाव असलेल्या नात्रा इथं आपण आहोत. आणि आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. गावकऱ्यांना त्याबद्दल काय वाटतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला, गावकरी म्हणून काय तुमची भावना आहे? हे महाराष्ट्राचे नेते होते चांगले. गावात काहीच कुठलं काही खडासुद्धा अजून त्यानं मुंगीसुद्धा काही होऊ दिलेलं नाही. सगळ्या जनतेला घेऊन चालणार होते. पण ते जमानावरी नेत्याला मोठ्या त्याच्यामुळं ते खशीकरण करायले. धनंजय मुंडे यांनी राजीनामा देताना 2 गोष्टी म्हणल्या की संतोष देशमुख यांचे फोटो पाहून मी व्यथित झालो आणि माझ्या तब्येतीच्या कारणास्तव मी राजीनामा देत आहे. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. कसं ह्याच्यात आपला काही विशेष नाही ना. जे तुम्ही दोषीत त्यांना मान्य आहे त्यांचं की पहिलेच म्हणले ते दोषीत त्यांना फाशी शिक्षा होऊ द्या. ह्यांच्यात ते निर्दोष आहेत ना, का विशेष नाही त्यांचा. आणि आम्ही लहानपणापासून बघतो त्यांना काय ते गावात एवढे माझ्यापेक्षा छोटे आहेत ते. मग त्यांनासुद्धा वाटायले की अच्छा मग असं कसं काय झालं. हे वरी नेता चाललेला कुणाला जमना. आपल्या ह्या जिल्ह्यातला नेता वरी चालला. आता महाराष्ट्रातला नंबर 1 नेता होता ना ते. आणि त्यांचं ते देखवना ह्याच्यामुळं ते खच्चीकरण केलं त्यांचं की ते काही नेता म्हणून साहेबाच्या पाठीवरला हात देऊन चालणारा माणूस आहे. गोपीनाथराव मुंडे त्यांचे पुतणे ते आणि त्यांच्या पाठीवर पाठ देऊन तसाच चालणारा नेता होता. हे आणि हे जमना ह्या लोकांना. मग काही आरोप प्रत्यारोप काहीतरी देऊन विलासराव देशमुख हे ते 2-4 असे होते हे नेते होते त्यांच्या पाठीवर हात दिले त्यांनी. तुम्ही लहानपणापासून धनंजय मुंडे यांना बघितलं असेल, तुमच्यासमोर ते लहानाचे मोठे झाले. काही जणांकडे अशी मागणी होती की संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांना सहआरोपी करावं. या मागणीकडे कसं पाहता? त्यांचा आणि संतोष देशमुखचा काहीही संबंध नाही. साहेब तर इथं नव्हते बी. आणि त्यांना आत्तापर्यंत त्यांच्या आयुष्यात माझ्या माहितीने तो मुंगीसुद्धा मारली नसेल किंवा काहीच आत्तापर्यंत इतक्या दिवसात त्यांना कुणालाच विरोध केलेला नाही आतापर्यंत. सगळ्या समाजाला सगळ्यांना घेऊन चालणारे सगळ्यात चांगले नेते म्हणलं तर धनंजय मुंडे आहेत. मराठवाड्यातून तर ह्यांना काय होतं आहे की लोकायला असं वाटतं की मराठवाड्यातून एखादा माणूस कुणीच पुढे जाऊ नये. का तर गोपीनाथ मुंडे असतील, विलासराव देशमुख असतील, आता त्याच्यानंतर धनंजय मुंडे होते. त्याच्यामुळे ह्यांना कुणालाच देखवत नाही. म्हणून मराठवाड्यातला कुठलाच नेता किंवा महाराष्ट्रात कर्तृत्व करील असा नेता होऊ नये म्हणून सगळेच पक्ष त्यांना विरोध करतील. एकीकडं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न असं होतं मात्र दुसरीकडं संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी आहेत वाल्मिक कराड यांचे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध होते, ते समर्थक होते, त्यांनीही मान्य केलेलं आहे. मग नैतिकतेच्या दृष्टीवर राजीनामा मागितला जातो. नाही, हे तर एकतर महाराष्ट्राचं पहिल्यांदा सगळ्यात मोठं नुकसान आहे. कारण युवा तडफदार असं नेतृत्व पाहिलं तर धनंजय मुंडे यांचं अग्रेसर नाव येतं. कारण त्यानं काही लगेच डायरेक्ट मंत्री झालेले नाहीत. त्यानं पहिल्यांदा जिल्हा परिषद लढविले, सदस्य झालेले आहेत. त्यानंतर विरोधी पक्षनेता खंबीरपणे कसा असावा हे त्यानं 5 वर्षात त्यानं दाखवून दिलं आहे. कारण कुणी बी विरोधी पक्षनेत्याची भूमिका निभवू शकत नाही. हे आपण जर आजचं खरंच इतकं दुःख होतं आहे की त्यांना हे ताकदीच्या पुढे म्हणजे ह्यांच्या पुढे जाऊन त्यांना राजीनामा घ्यायला लावला आहे. हे अत्यंत दुःख आहे. कारण युवा तडफदार नेता त्यानं विरोधी पक्षनेता झाला, सामाजिक न्यायमंत्री इतकं चांगलं भूषवलं. शेतकऱ्याचा त्यानं विमा हे इतकं दिलेलं आहे. खरंच आज ते बोलताही नाही, मला इतकं दुःख व्हायलं आहे. एकीकडं धनंजय मुंडे यांची बाजू सावरता येते, मात्र पंकजा मुंडे असं म्हणत होत्या की उशीर झाला, मंत्रिपदाची शपथच नाही घ्यायला होती, एवढे आरोप होते. तर नाही ते त्यांचं ताईचं काही नाही, पण हे मराठवाड्याचं नेतृत्व संपवाय बसले सगळे. हां, त्यांना फक्त मराठवाड्यात कुणाला वर येऊ द्यायचं नाही. प्रमोद महाजन होऊन गेले, विलासराव देशमुख होऊन गेले,
गोपीनाथराव होऊन गेले, आता हे धनंजय मुंडे वर येऊ लागले, ह्यांना हे येऊ द्यायचं नाही, ह्यांना वरी मराठवाड्याचं नेतृत्व. या खुनातल्या जे आरोपी आहेत ते संबंधित आहेत धनंजय मुंडे यांच्या, त्यांचे समर्थक आहे, त्यांनी मान्य केले. याच्याकडे कसं बघता तुम्ही? काहीच नाही, फक्त धनंजय मुंडे साहेबांच्या इतिहासात संघर्ष म्हणजे संघर्षच आहे, बाकी काहीच नाही याच्यात. त्याच्या जीवनामध्ये आतापर्यंत जसं हे झाले त्याच्या संघर्ष व्यतिरिक्त काहीच नाही, स्वतः बघताल तेव्हा संघर्षच आहे. आजचं राजीनामा देण्याची त्यांच्यावर राजीनामा दिला, ती वेळ आली, त्यांच्यावर आरोप झाले. या संघर्षातून पुढं कसं सामोरं जातील काय वाटतं तुम्हाला? ते आता पुढे काय होतं तर काय सांगू. आणखी काही इथं ग्रामस्थ आहेत, ह्या पारावर बसलेले आहेत. धनंजय मुंडे यांना तुम्ही लहानाचं मोठं झालेलं पाहिलं. आज या संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचा राजीनामा आज दिला त्यांनी. काय नाही, धनंजय मुंडे म्हणजे कसं आहे, गोरगरिबाचे मायबाप आहेत ते त्याचे. त्यांच्या पहिल्यापासून त्यांच्या घराण्यात तेच आहे, फक्त जनता सांभाळायची, बाकी नाही. सगळ्याला घेऊन चालणारा माणूस आहे ते. आता हे दुःख एवढं आम्हाला की बेकार आहे जरा. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं नैतिक जबाबदारी म्हणून राजीनाम्याची मागणी होत होती. या हत्येकडे कसं पाहता तुम्ही? हत्या करणाराने केली, पण ह्यांचा दोष नाही ना मध्ये काही. हत्येमध्ये हे काही ह्यांना काही करावं म्हणून सांगितलं होतं का हत्या करायची? त्या लोकांनी केली हत्या, त्यांच्याकडे बघायचे त्यांनी. ह्यांचा राजीनामा मागण्याची त्यांची गरज नाही. तर हे नात्रेकर आहेत, धनंजय मुंडे यांचं जे जन्मगाव आहे, इथले रहिवासी आहे. मराठवाड्याचं नेतृत्व संपवण्याचा हा राजकीय डाव असल्याचं सांगताना धनंजय मुंडे कुठल्याही गुन्ह्यात दोषी नाही आहेत. जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा व्हावी असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, परळी, नात्रा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.